नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 28 लाखांच्या सोन्याच्या फसवणुकीत धक्कादायक ट्विस्ट. बनावासाठी वापरलेली पोलिसांची गाडी खरी, सहाय्यक फौजदार अटकेत. बाजारभावापेक्षा कमी दराने सोने देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एका शेतकऱ्याची 28 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपींनी बनावासाठी वापरलेली पोलिसांची गाडी खरी असल्याचे समोर आलं आहे. ती गाडी सहाय्यक फौजदार अतुल न्यामने यांनी आणल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील बलवडी येथील रहिवाशी व शेती व्यवसाय करणारे अमर सुनील तुपे वय 30 यांच्या फिर्यादीनुसार जानेवारी 2026 ते 2 एप्रिल 2026 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून बाजारभावापेक्षा प्रति तोळा 5,000 रुपये कमी दराने बिलासह सोने देण्याचे आमिष दाखवलं. या आमिषाला बळी पडून तुपे यांनी UPI-द्वारे 6 लाख रुपये आणि 2 एप्रिल रोजी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या मागील प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर 22 लाख रुपये रोख असे एकूण 28 लाख रुपये आरोपीच्या स्वाधीन केलं. मात्र त्याचवेळी पोलिसांची गाडी आली आणि संशयितांना घेऊन गेल्याचा बनाव आरोपींनी रचला. त्यानंतर सोने अथवा पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे यांनी अवंतीनगर येथून मुख्य आरोपी लखन रामचंद्र ठोंबरे वय 34 राहणार विटा जिल्हा सांगली याला ताब्यात घेतलं. त्याच्या चौकशीत नवीन माहिती समोर आली. लखन ठोंबरे यांनी हा गुन्हा विश्व हॉटेल समोरील हरिमोहन केकडे वय 50 राहणार वैराग तालुका बार्शी आणि सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल सिद्राप्पा न्यामने वय 55 राहणार 715 उत्तर कसबा सोलापूर यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. फिर्यादीत नमूद केलेल्या 2 तोतैया पोलिसांपैकी एक स्वतः सहाय्यक फौजदार अतुल न्यामने हाच असल्याचे तपासात समोर आलं.